ताब्यात घ्यायची नाही अशा आरपाट झाल्याशिवाय गुन्हेगार धक्काबुक्की झाल्यानंतर बापाला बोलवलं. कैलास धोत्रे हा शिंदे गटाचा विभाग प्रमुख नारपुलीचा आहे. शिंदे गट असल्यामुळं त्याला असं वाटलं मुख्यमंत्री माझ्या पाठीशी आहे म्हणून त्यांनी 2-4 गाड्या बोलून आणल्या. त्या पोराला शोधून त्या पोराला एवढं मारहाण केली की त्याच्या किडनी फेल झाली, त्याच्या डोक्याचा भेजा सापडला, ती फ्रॅक्चर केले आणि त्याने एवढं मारहाण केली की पोरगा आज तो ऑफ झालेला आहे. सर भिवंडी शहर म्हणतं आमचं की त्या आरोपीला अटक केल्याशिवाय वर ताब्यात घ्यायची नाही. त्याच्या केलेली आहे. त्यामध्ये भिवंडी शहराला 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामधील एका गुन्ह्यातला जो आरोपी जखमी होता तो मुंबईला ॲडमिट होता, उपचार चालू होता, परंतु आज रोजी सकाळी त्याचं ते मयत झालेलं आहे. त्यावरून थोडासा इथं कायदा व सुरक्षा प्रश्न निर्माण झालेला होता. पुरुषांनी नाही सगळ्यांचं म्हणणं आहे बॉडी ताब्यात घ्यायची नाही अशा आरपाट झाल्याशिवाय गुन्हेगार त्याला शिंदे गट असल्यामुळं पोलीस त्याला पाठीशी घालतायत म्हणून त्याला आम्ही अटक झाल्याशिवाय पूर्ण या लोक सगळ्या म्हणणं भिवंडीकरांचं की बॉडी ताब्यात घ्यायची नाही आहे, आम्ही ताब्यात बॉडी घेण्याचं नाही, याला जुबेदार शिंदे असतील असं आमचं म्हणणं आहे. अक्षरशः उचलून आमच्या वस्तीतून दिवसा ढवळ्या आणि नेऊन त्याला मारहाण केले, त्याला कपडे काढले, त्याला लगवी पाजली आणि त्याला दगडाने मारले, त्याला जाळण्याचा प्रयत्न केला असं स्टेटमेंट आहे आणि असे ते व्हिडिओ पण आमच्याकडे आहे. संकेत भोसले आणि देवा धोत्रे म्हणून 2 कॉलेजचे विद्यार्थी आहेत. कॉलेजमध्ये धक्का लागला या क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर जी भांडणं झाली त्यात देवा धोत्रेवर चाकूने हल्ला झाला. त्याचा बदला घ्यायचा म्हणून देवा धोत्रेचे वडील कैलास धोत्रे आणि इतर काही गुंडांनी मिळून संकेत भोसलेला किडनॅप केलं आणि त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाल्यावर त्याला हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट केलं. 307 क्रॉस गुन्हा दाखल केलेला आहे. 307 विथ रायट गुन्हा दाखल आहे. किडनॅपिंगचीही कलमं लावलेली आहेत आम्ही आणि 3 आरोपी त्यात अटक केलेले आहेत. आणि आज रोजी सदर विद्यार्थ्याचा संकेत भोसलेचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे त्याला वाढीव कलम 302 लावण्यात येईल. त्यातला मुख्य आरोपी कैलास धोत्रे हा फरार आहे. त्याचा शोध चालू आहे. विविध ठिकाणी आमची 5 ते 10 पथकं विविध ठिकाणी पूर्ण मुंबई, ठाणे आसपास सगळीकडे शोध घेत आहेत. वैज्ञानिक पद्धतीने सुद्धा आम्ही त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतोय. हुल्लडबाजांनी, समाजकंटकांनी 2 दगडं मारलेले आहेत, 1-2 दगडं, त्यात 1-2 गाड्यांच्या काचा वगैरे फुटलेल्या आहेत. पण मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की जे कोणी हुल्लडबाजी करेल, जे कोणी शांतता भंग करायचा प्रयत्न करेल, त्यांच्या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे अशा घटकांनी अशा गोष्टी करण्यापासून परावृत्त व्हावे. पोलीस योग्य ती कारवाई करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टी कुठेही करू नये आणि ते टॉलरेट केलं जाणार नाही. दुसरी गोष्ट, कुठं परिसरात काही तणावपूर्ण काही नाही आहे, सगळीकडे शांतता आहे. आणि मी नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की बिलकुल अफवांवर विश्वास ठेवू नका, सगळीकडे शांतता आहे. थँक्यू. नाही सगळ्यांचं म्हणणं आहे बॉडी ताब्यात घ्यायची नाही अशा आरपाट झाल्याशिवाय गुन्हेगार स्पीड न्यूज भारत.